आज अगदी झटपट देवदर्शन किचनमध्ये आपण महिन्याभराच्या भाजीचे प्रकार पाहूया। प्रकार नंबर 1 वार सोमवार। पहिली भाजी बनवण्यासाठी या ठिकाणी मी 1 वाटी बारीक चिरून घेतलेला कांदा घेतला। कांदा लोखंडी तव्यावरती भाजून घेत आहे। सोबतच त्यामध्ये अगदी थोडंसं तेल टाकलं का कांदा व्यवस्थित छान असा भाजला जातो। कांदा भाजून झालेला आहे तो प्लेटमध्ये काढून घेते। पाव वाटी खोबऱ्याचा खीस टाकते, तोही असा ब्राऊन रंगावरती आला का काढून घ्यायचा आहे। जास्तही काळपट भाजायचं नाही। सोबतच 2 चमचे धणे घेतलेले आहे। धणे सुद्धा आपल्याला हलके असे भाजून घ्यायचे आहे। आता कांदा, धणे आणि खोबऱ्याचा खीस एवढं आपल्याला भाजून घेतलेलं हे जे साहित्य आहे पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आहे। त्यानंतरच मग मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं आहे। भाजून घेतलेलं साहित्य टाकल्यानंतर यामध्ये 7 ते 8 लसूणच्या पाकळ्या घालते आणि 1 इंच आल्याचा तुकडा टाकते। थोडी कोथिंबीर टाकायची आहे, स्वच्छ धुवून अशी देठासोबत टाकली का भाजीला चव छान येते। थोडंसं पाणी टाकायचं आहे। छान असं बारीक हे वाटण केलेलं आहे। आता ही भाजी आपण वांग्याची करत आहोत, तर म्हणून या ठिकाणी मी पाव किलो वांगी घेतली। वांगी अशी लहान आकाराची आहे, ताजी आहे आणि काटेरी आहे। वांगी अशा प्रकारे आपल्याला चिरून घ्यायची आहे। देठाचा भाग काढायचा आहे, काट्यांचा भाग काढायचा आहे। त्यानंतर ह्या वांग्यांच्या 4 फोडी करायच्या आहे। वांगी चिरत असताना आतमध्ये चेक सुद्धा करायची आहे, कारण ही वांगी काही आतमध्ये किडलेली सुद्धा असतात। वांगी ही किडलेली नाही। त्यानंतर पाण्यामध्ये टाकून स्वच्छ धुवून घेतलेली आहे। गॅसवरती आता कढई ठेवली। कढईमध्ये 1 मीडियम साईजचा चमचा एवढं तेल टाकलेलं आहे। वांग्यांना असं मीठ लावायचं आहे आणि तेलामध्ये सोडायचं आहे। ह्या प्रकारे अशा प्रकारे मीठ लावून वांगी ही तेलामध्ये सोडली का वांगी अगदी पटकन ही शिजली जातात आणि चवीला सुद्धा छान लागतात। सगळ्या वांग्यांना मीठ लावून कढईमध्ये टाकलेले आहे। परतून घ्यायचं आहे। अशी अर्धवट शिजेपर्यंत वांगी ही आपल्याला परतून घ्यायची आहे। वांगी ही मऊ झालेली आहे, थोडी रंग सुद्धा बदललेला आहे। त्यानंतर तेलाच्या आतून ही वांगी काढून घेऊ ह्या प्रकारे। आता त्याच कढईमध्ये तेल शिल्लक आहे, आणखी आपल्याला तेल टाकायचं आहे। तेल गरम झाल्यानंतर पाव चमचा मोहरी, पाव चमचा जिरे टाकायचे आहे। दोघं छान तडतडल्यानंतर हे जे आपण वाटण करून घेतलेलं आहे ना, ते वाटण घालायचं आहे आणि परतून घ्यायचं आहे। सोबतच त्यामध्ये चवीनुसार मिरची पावडर टाकायची आहे। तर मी साधारण 2 चमचे मिरची पावडर वापरते आणि पाव चमचा म्हणजे चिमूटभर हळद, पाव चमचा गरम मसाला एवढे हे सुके साहित्य टाकून आपल्याला परतून घ्यायचा आहे। हा मसाले केव्हाही भाजत असताना गॅसची फ्लेम अगदी आपल्याला कमी ठेवायची आहे। सोबतच थोडंसं पाणी टाकायचं आहे। मसाला मिक्सरच्या भांड्याला चिटकलेला होता म्हणून त्यामध्येच थोडंसं पाणी टाकून पाणी घातलेलं आहे। झाकण ठेवायचं आहे आणि साधारण 2 ते 3 मिनिटांपर्यंत हा जो मसाला आहे आपल्याला परतून घ्यायचा आहे। मस्त असं तेल सुटलेलं आहे। मसाला मस्त भाजून झाल्यानंतर त्यामध्ये ही फ्राय करून घेतलेली वांगी घालायची आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे। एवढं हे टाकल्यानंतर परतून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम अगदी कमीच आहे। झाकण ठेवते आणि पुन्हा 2 मिनिटं आपल्याला हे मसाल्यासोबत वांगी छान अशी भाजू द्यायची आहे। तुम्ही पाहू शकता आता मस्त वांगी ही मऊ झालेली आहे आणि भाजीला तरी छान अशी सुटलेली आहे। तुम्ही पाहू शकता रंगही मस्त आलेला आहे। परतून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला जेवढ्या प्रमाणामध्ये भाजी करायची आहे त्यानुसार पाणी घालायचं आहे। पाणी टाकताना भाजीमध्ये गरमच पाणी टाकायचं आहे, म्हणजे भाजीला चवही छान लागते आणि भाजी अगदी पटकन होते। गरम पाणी टाकून घेतलेलं आहे। ही भाजी आपल्याला जास्त पातळसरही करायचं नाही म्हणून 1 ते 1.5 ग्लास पाणी टाकलेलं आहे। थोडी घट्टसरच चवीला मस्त अशी लागते। पुन्हा झाकण ठेवते आणि आणखी ही भाजी 1 ते 2 मिनिटांपर्यंत शिजून घेतलेली आहे। तुम्ही पाहू शकता भाजी किती जबरदस्त दिसत आहे। छान रंगही आलेला आहे आणि मस्त अशी तरी सुद्धा आलेली आहे। अगदी गॅसची फ्लेम कमी ठेवली तर कमी गॅसवरती मस्त अशी तरी येते आणि भाजीला रंगही छान येतो। आता भाजी झालेली आहे। त्यानंतर प्लेटमध्ये मी तुम्हाला सर्व करून दाखवते। भाजी शिजत असताना तुम्ही कोथिंबीर यामध्ये टाकून घेऊ शकतात, पण काही कारणास्तव मी भाजी शिजत असताना कोथिंबीर यामध्ये वापरत नाही। तुम्ही पाहू शकता मस्त अशी रेस्टॉरंट स्टाईल ही आपली मसाला वांग्याची भाजी तयार झालेली आहे। अगदी मोजक्या साहित्यामध्ये वरतून थोडीशी कोथिंबीरची पानं घालते। पहिल्या भाजीचा प्रकार हा तयार झालेला आहे। मग आता दुसऱ्या भाजीच्या प्रकाराकडे वळूया। वार मंगळवार भाजी प्रकार 2। दुसरी ही भाजी आपली आहे गिलक्याची। तर यांना काही भागामध्ये गिलके म्हटले जातात तर काही भागामध्ये घोसाळे सुद्धा म्हटले जातात। घोसाळ्याची भाजी म्हणून अशी ओळखली जाते गिलक्याची भाजी। तर या ठिकाणी मी 200 ग्रॅम गिलकी घेतली। गिलकी ताजी आणि फ्रेश आहे, स्वच्छ पाण्याने धुवून घेतली। त्यानंतर अशी स्लाइडमध्ये ही गिलकी चिरून घेते। मोठ्या साईजची असेल तर अशी आतमधून 4 भाग करून मग नंतर बारीक ही गिलकी तुम्ही
चिरून घेऊ शकतात। आता गिलकी ही कापून झालेली आहे। या प्रकारे गिलकी कापण्याच्या आधीच आपल्याला धुवायची आहे, नंतर धुवायची नाही। त्यानंतर आपण वांग्याच्या भाजीसाठी जसा मसाला भाजून घेतला ना मैत्रिणींनो, 1 मोठी वाटी कांद्याचे काप, पाव वाटी खोबऱ्याचा किस, 2 चमचे धणे, त्याप्रमाणेच हा मसाला सुद्धा आपल्याला भाजून घ्यायचा आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून लसूण, कोथिंबीर, आल्याचे काप एवढं सगळं साहित्य टाकून आधीच्या मसाल्याप्रमाणेच ह्या भाजीसाठी सुद्धा मसाला आपल्याला वाटून घ्यायचा आहे। तर ही भाजी आपण वांग्याच्या भाजीप्रमाणे करत नाही, तर थोडीशी वेगळी अशी करणार आहोत। मसाला वाटून घेतलेला आहे, त्यासोबतच कढईमध्ये तेल टाकायचं आहे। 1 मोठा चमचा तेल टाकलं, तेल गरम होऊ दिलेलं आहे। त्यामध्ये पाव चमचा मोहरी, पाव चमचा जिरे टाकायचे आहे आणि हे तडतडल्यानंतर जो आपण मसाला वाटून घेतलेला आहे ना, तो मसाला यामध्ये टाकायचा आहे आणि मसाला परतून घ्यायचा आहे। असं थोडासा हलका परतून घेतला का त्यामध्ये लगेचच आपल्याला मिरची पावडर टाकायची आहे। तर आपल्या चवीनुसार मिरची पावडरचं प्रमाण तुम्ही वापरू शकतात, मी आधी सांगितल्याप्रमाणे। तर या ठिकाणी मी 2 चमचे मिरची पावडर, चिमूटभर हळद आणि पाव चमचा गरम मसाला वापरते, मिक्स करते। थोडंसं पाणी टाकते म्हणजे मसाले व्यवस्थित असे भाजले जातील तरी सुटेपर्यंत। अगदी थोडंसंच पाणी टाकायचं आपल्याला। या ठिकाणी गॅसची फ्लेम कमी राहू द्यायची आहे। आता यावरती झाकण ठेवते आणि मस्त 1.5 ते 2 मिनिटापर्यंत हे जे मसाले आहे आपल्याला भाजून घ्यायचे आहे। तुम्ही पाहू शकतात मसाल्याला रंगही छान आलेला आहे आणि तरी सुद्धा मस्त आलेली आहे। त्यानंतर हे गिलक्याचे काप या मसाल्यामध्ये टाकायचे आहे आणि परतून घ्यायचे आहे। सोबतच परतत असताना त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि व्यवस्थित असं परतून झाल्यानंतर झाकण ठेवायचं आहे। गॅस मात्र आपल्याला कमीच ठेवायचा आहे बरं का। कमी ठेवून पुन्हा 1 ते 2 मिनिटापर्यंत असं झाकण ठेवून राहू दिलं। तुम्ही पाहू शकतात आता मसाले एकदम मस्त असे भाजले गेलेले आहे। त्यासोबतच गिलक्याचे काप सुद्धा मऊ झालेले आहे। काय मस्त रंग आलेला आहे, मस्त छान तरी सुद्धा दिसत आहे मसाल्यांना। परतून घ्यायचं आहे। आता भाजीमध्ये आपल्याला गरम पाणी टाकायचं आहे। मी आधी सांगितल्याप्रमाणे भाजीमध्ये केव्हाही नंतर टाकताना उकळत्या पाण्याचाच वापर करा। साधारण 1 ते 1.5 ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे। त्यानंतर गॅस अगदी 1 मिनिटासाठी मोठा केल्यानंतर कमी करून घ्यायचा आहे आणि कमी गॅसवरती भाजी पुन्हा 2 ते 3 मिनिटं शिजवून घ्यायची आहे। आता या भाजीमध्ये मी वरतून थोडीशी कोथिंबीर टाकली आणि भाजी शिजू दिलेली आहे। त्यानंतर मस्त अशी ही आपली गिलक्याची भाजीची रेसिपी दुसरी सुद्धा अगदी झटपट चविष्ट तयार झालेली आहे। आता आपण भाजी प्रकार 3 पाहूया। वार बुधवार। तर ही जी भाजी आहे आपण कोणत्याही प्रकारचं वाटण न करता करणार आहोत। तर तिसरी भाजी आपली आहे बटाट्याची। साधारण 3 ते 4 लोकांसाठीच्या ह्या भाज्या आहेत। या ठिकाणी मी 3 बटाटे घेतले, ते पाण्यामध्ये टाकले, अशा हाताने चोळून घेतलेले आहे आणि बटाटे व्यवस्थित अशा आपल्याला धुवून घ्यायचे आहे, कारण बटाट्यांना धूळ वगैरे भरपूर अशी ही लागलेली असते। बटाटे तसेच पाण्यामध्ये राहू द्यायचे आहेत। तोपर्यंत कढईमध्ये 1 मोठ्या साईजचा चमचा तेल टाकलं। तेल गरम झाल्यानंतर पाव चमचा मोहरी आणि पाव चमचा जिरे टाकायचे आहे। जिरे मोहरी तडतडल्यानंतर यामध्ये 7 ते 8 कढीपत्त्याची पाने टाकायची आहे। थोडंसं परतून घ्यायचं आहे। लगेचच 1 वाटी बारीक चिरून घेतलेला कांदा टाकायचा आहे, म्हणजेच 1 मोठ्या साईजचा कांदा बारीक चिरून घेतला आणि तो परतून घ्यायचा आहे। कांदा परतत असतानाच त्यामध्ये 1 चमचा लसूण आणि आल्याची पेस्ट टाकायची आहे। या ठिकाणी मी 7 ते 8 लसूणच्या पाकळ्या घेतल्या आणि अर्धा ते 1 इंच आल्याचा तुकडा घेतला। हे बारीक असं कुटून घेतलं। परतून घ्यायचं आहे तेलामध्ये कांद्यासोबतच। कांदा असा अर्धवट भाजून झाल्यानंतर 1 चमचा धने पावडर, पाव चमचा हळद आणि चवीनुसार मिरची पावडर टाकायची आहे, म्हणजेच 2 पोहे खाण्याचे चमचे या ठिकाणी मी मिरची पावडरचा वापर करते। चिमूटभर हिंग आणि पाव चमचा गरम मसाला। तर गरम मसाला आणि मिरची पावडरचं प्रमाण तुमच्या चवीनुसार तुम्ही कमी अधिकही करू शकतात। परतून घ्यायची आहे। गॅसची फ्लेम कमीच आहे। लगेचच त्यामध्ये 2 मीडियम साईजचे टमाटर बारीक चिरून घेतले, म्हणजे साधारण 1 वाटी टमाटरचे काप सुद्धा टाकून परतून घ्यायचं आहे। झाकण ठेवायचं आहे आणि 2 ते 3 मिनिटं हे मसाले आणि टमाटर मऊ होऊ द्यायचं आहे। तोपर्यंत हे जे बटाटे आपण पाण्यामध्येच ठेवलेले होते, आता स्वच्छ अशा हाताने चोळून हे बटाटे व्यवस्थित असे धुवून घेतलेले आहे। याला अजिबात आता माती वगैरे धूळ चिटकलेली नाही। त्यानंतर हे जे बटाटे आहे आपल्याला चिरून घ्यायचे आहे। तर या ठिकाणी अशा प्रकारच्या मी फोडी करून घेते। 1 बटाट्याचे 2 काप करते, त्यानंतर अर्ध्या फोडीचे 4 काप करते। तुमच्या आवडीनुसार तुम्ही बटाट्याच्या ह्या फोडी
करून घेऊ शकतात, काही हरकत नाही। तर या ठिकाणी बटाटे आपल्याला सालीसकट वापरायचे आहे, म्हणून ते स्वच्छ आधी धुवून घ्यायचे आहे। सालीसकट भाजी केली ना अप्रतिम चवीला लागते। आता बटाट्याच्या फोडी ह्या करून झालेल्या आहे, अशा दोनही तुम्ही करून घेऊ शकतात किंवा अशा स्लाइडमध्ये लांबही करून घेऊ शकतात। त्यानंतर बटाट्याच्या फोडी ह्या धुवून घ्यायच्या आहे। आता मसाले पाहू, गॅस अगदी कमी होता बरं का। छान असे लाल हे मसाले भाजले गेलेले आहे, टोमॅटो सुद्धा मऊ झालेला आहे। त्यानंतरच मग ह्या फोडी आपल्याला बटाट्याच्या कढईमध्ये टाकायची आहे आणि परतून घ्यायची आहे। परतत असतानाच चवीनुसार मीठही टाकायचं आहे। तुम्ही पाहू शकतात मसाले किती छान असे लागलेले आहे, मस्त असं कोटिंग झालेलं आहे एक प्रकारे। मीठ हे संपूर्ण फोडीमध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर झाकण ठेवू आणि पुन्हा 2 ते 3 मिनिटांसाठी हे शिजवून घेऊ। गॅस अगदी कमी होता, तुम्ही पाहू शकता 3 मिनिटांनंतर मी तुम्हाला दाखवत आहे। पुन्हा परतून घेऊ आणि बटाटा सुद्धा दाबून दाखवते। बटाट्याची फोड अशी शिजलेली आहे, लगेचच दाबली का ती तुटत आहे। असे हे बटाट्याच्या फोडी शिजल्यानंतरच मऊ झाल्यानंतरच त्यामध्ये उकळतं पाणी घालायचं आहे। साधारण 1.5 ग्लास या ठिकाणी मी पाणी टाकते। तुम्ही तुमच्या चवीनुसार थोडं कमी अधिकही पाणी टाकून घेऊ शकतात, म्हणजे तुम्हाला कितपत भाजी ही पातळ करायची आहे त्यानुसार। पण ही भाजी आहे थोडी घट्टसरच छान चवीला लागते। गॅस मोठा केला काही सेकंदसाठी फक्त, त्यानंतर गॅस कमी करून घ्यायचा आहे। आता भाजी छान अशी घट्टसर होण्यासाठी यामध्ये 2 चमचे शेंगदाण्याचा कूट टाकते, म्हणजे शेंगदाणे हलके असे भाजून घेतले आणि त्यानंतर मिक्सरला थोडंसं जाडसर हे वाटून घेतलं। असं 2 चमचे शेंगदाण्याचा कूट टाकून परतून घ्यायचं आहे। गॅस अगदी कमी आहे। पुन्हा तुम्ही पाहू शकतात बटाट्याच्या फोडी छान अशा मऊ झालेल्या आहे, मी तुम्हाला दाबूनही दाखवते। आता ही जी भाजी आहे ना खाण्यासाठी अगदी योग्य झालेली आहे। प्लेटमध्ये काढते, तुम्ही पाहू शकतात मस्त भाजीला तरी आलेली आहे आणि एकदम झटपट तयार होणारी चविष्ट अशी ही भाजी तयार झालेली आहे। तर घाई गडबडीच्या वेळेस आपण ही भाजी बनवून घेऊ शकतो, झटपटही होते आणि चवीलाही छान लागते। वरतून थोडीशी कोथिंबीर टाकते, तर आपल्या या ठिकाणी 3ऱ्या नंबरची भाजी ही तयार झालेली आहे। तर यापैकी तुम्हाला कोणती भाजीची रेसिपी आवडली मला कमेंट्स करून सांगा। आणि आपण आता 4थ्या भाजीच्या प्रकाराला सुरुवात करूया। वार गुरुवार भाजी प्रकार 4। या ठिकाणी मी 250 ग्रॅम वांगी घेतली। वांगी कवडी आणि ताजी घेतली। त्यानंतर स्वच्छ पाण्याने ही वांगी धुवून घेतली। धुतल्यानंतर कॉटनच्या कापडाने पुसून कोरडी केलेली आहे। वांग्यांना अशी थोडी काठी आहे, तर वांग्यांना जे काटे आहेत ते काढायचे आहे आणि देठाचा भाग सुद्धा अशा प्रकारे कट करायचा आहे। याच प्रकारे सगळे घेतलेले पाव किलो जे वांगे आहे ना त्याची देठ आपल्याला काढून घ्यायची आहे। अशा प्रकारे देठ काढून झालेले आहे। वाटीमध्ये थोडंसं मीठ घ्यायचं आहे। आता वांगे आपल्याला चिरून घ्यायची आहे, मधोमध कट करून घेतलेला आहे। अशी वांगी ही चिरून झाल्यानंतर आपल्याला चेक करायची आहे का यामध्ये ही किडलेली आहे का। वांगी पाहू शकतात किडलेली नाही, मस्त पांढरी शुभ्र आहे आतमध्ये। त्यानंतर ही चिरलेली वांगी लगेच पाण्यामध्ये न टाकता ह्या वांग्यांना अशा प्रकारे आतमधून आपल्याला मीठ लावायचं आहे। असे सगळ्या फोडींना मीठ लावून घेतलं का वांगी पटकन शिजतात भाजीमध्ये आणि चवीलाही अप्रतिम लागतात। अशाच प्रकारे बाकीची सगळी वांगी आपल्याला चिरून घ्यायची आहे आणि सगळ्या वांग्यांना मीठ लावून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे मिठातल्या वांग्यांची भाजी एक वेळेस तुम्ही नक्कीच करून पहा, ही भाजी चवीला अप्रतिम अशी लागते। पाव किलो वांग्यांमध्ये साधारण 4 लोकांची भाजी ही होत असते। त्यासोबतच वांगी घेताना अशी कवडी घेतली की यामध्ये बियाही निघत नाही। सगळी वांगी चिरून मीठ लावून घेतलेली आहे। कढई ठेवलेली आहे गॅसवरती। अर्धी वाटी खोबऱ्याचा खीस भाजून घेते। खोबऱ्याचा खीस हा भाजून झालेला आहे, काढून घ्यायचा आहे। त्याच कढईमध्ये तेल टाकायचं आहे। साधारण 1 चमचा एवढं तेल टाकलेलं आहे कढईमध्ये। तेल छान गरम होऊ द्यायचं आहे। तेल गरम झाल्यानंतर ही वांगी आहे आपण चिरून घेतलेली आहे ती वांगी टाकायची आहे। गॅसची फ्लेम कमी आहे, वांगी परतून घेऊ। साधारण 2 ते 3 मिनिटांपर्यंत वांगी ही तेलामध्ये आपल्याला फ्राय करून घ्यायची आहे। आता वांगी ही परतून घेतलेली आहे, अशी मऊ झालेली आहे। त्यानंतर तेलाच्या आतून काढून घ्यायची आहे। अशी वांगी तेलामध्ये फ्राय करून घेतली का भाजीला चव अप्रतिम लागते आणि भाजीही लवकर शिजते। तर आता कढईमध्ये तेल शिल्लक आहे, तेच तेल आपण गरम करून घेऊ। आणखी गरम झाल्यानंतर पाव चमचा मोहरी आणि पाव चमचा जिरे टाकायचे आहे। जिरे मोहरी मस्त तडतडू दिलेले आहे। त्यानंतर या ठिकाणी मीडियम साईजचे 2 कांदे बारीक कापून घेतले आणि बारीक चिरलेला हा कांदा टाकून आपल्याला परतून घ्यायचा आहे।
कांदा असा परतून आपल्याला भाजून घ्यायचा आहे। गॅस कमी करते, कांदा हा भाजला जात आहे तोपर्यंत एक छोटंसं आपल्याला वाटण करायचं आहे। मिक्सरचं भांडं घेते, खोबऱ्याचा खिस आपण भाजून घेतलेला आहे आधीच तो टाकते, 1 ते 1.5 इंच आल्याचा तुकडा टाकायचा आहे। त्यानंतर 8 ते 10 लसूणच्या पाकळ्या घालते आणि थोडीशी फ्रेश अशी स्वच्छ धुवून घेतलेली कोथिंबीर घालते। यामध्ये आवश्यकतेनुसार अगदी थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि मिक्सरला लावून एकदम बारीक अशी पेस्ट ही वाटून घ्यायचं आहे। तोपर्यंत कांदा सुद्धा भाजला गेलेला आहे, तुम्ही पाहू शकता असं थोडासा लालसर गुलाबी रंग आलेला आहे कांद्याला। जास्तही आपल्याला हा कांदा भाजू द्यायचा नाही, तर इतपत भाजून घ्यायचा आहे। आता हे वाटण करून घेतलेलं होतं आपण, ते वाटण या कांद्यामध्ये टाकायचं आहे। वाटण टाकून घेतल्यानंतर परतून घ्यायचं आहे। आता हे सर्व मसाले भाजत असताना आपल्याला गॅस कमीच राहू द्यायचा आहे। कमी गॅसवरती सगळे मसाले मस्त परतून आपल्याला भाजून घ्यायचे आहे खमंग असे। असं साधारण अर्धा ते 1 मिनिट हे जे वाटण आहे कांद्यासोबत आपण परतून घेतलेलं आहे या प्रकारे। आता यामध्ये आपल्याला काही मसाले घालायचे आहे, तर ते म्हणजे पाव चमचा हळद टाकते। हळद अगदी कमीच वापरायची आहे। त्यानंतर चवीनुसार मिरची पावडर घालायची आहे, तर मीडियम चवीची मिरची पावडर आहे म्हणून मी या ठिकाणी 2 चमचे मिरची पावडर टाकते आणि 1 चमचा धना पावडर टाकते। पाव चमचा गरम मसाला घालते, तुमच्याकडे जोही गरम मसाला असेल तो तुम्ही टाकू शकतात। एवढे हे सुके मसाले टाकून घेतल्यानंतर परतून घ्यायचं आहे। गॅस मात्र कमीच आहे। आता आपण हे वाटण टाकलेलं होतं, मिक्सरच्या भांड्याला थोडा मसाला हा चिटकलेला होता, यामध्ये थोडं पाणी टाकून ते पाणी कढईमध्ये टाकून घ्यायचं आहे आणि अगदी मंद गॅसवरती साधारण 1 मिनिट हे छान असं परतून घ्यायचं आहे। त्यानंतर या ठिकाणी मी एक मोठ्या साईजच्या टमाटरची प्युरी करून घेतलेली आहे। लहान साईजचे असतील तर 2 टमाटरही तुम्ही घेऊ शकतात। म्हणजेच मिक्सरच्या भांड्यामध्ये टमाटरचे काप टाकले आणि मिक्सरला वाटून घेतलं, यामध्ये पाणी न घालता। प्युरी टाकल्यानंतर परतून घ्यायचं आहे। आता झाकण ठेवते आणि मस्त तेल सुटेपर्यंत हे सगळे मसाले आपल्याला भाजून घ्यायचे आहे। आता साधारण 1 ते 1.5 मिनिटानंतर मी तुम्हाला दाखवत आहे, गॅस अगदी कमी होता, मस्त मसाल्याला तेल सुटलेले आहे, तुम्ही पाहू शकतात। त्यानंतर हे फ्राय केलेले वांगे या मसाल्यामध्ये टाकून घेऊ। यामध्ये 2 चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट टाकते, बारीकच कूट टाकायचा आहे, जाडसर नाही। त्यानंतर चवीनुसार मीठ टाकते। एवढं हे टाकून घेतल्यानंतर परतून घ्यायचं आहे। लगेच आपल्याला यामध्ये पाणी घालायचं नाही। असं हे परतून घेतल्यानंतर यावरती झाकण ठेवते आणि या मसाल्यासोबत वांगे सुद्धा आपल्याला 1 ते 1.5 मिनिटासाठी राहू द्यायचे आहे। असेच तुम्ही पाहू शकतात, मस्त तरी सुटलेली आहे, छान तेलही सुटलेलं आहे। पुन्हा परतून घेऊ। जी मसाल्याची चव आहे छान अशी वांग्यांमध्ये गेलेली आहे। आता दुसऱ्या गॅसवरती पाणी सुद्धा गरम करण्यासाठी ठेवून घेतलेलं होतं। भाजीमध्ये केव्हाही गरम उकळतच पाणी घाला, म्हणजे भाजी पटकन होते आणि भाजीची चवही छान येते। साधारण 1 ते 1.25 ग्लास पाणी गरम करून घेतलं, त्यातलं पाणी टाकायचं आहे। तर पाण्याचं प्रमाण हे आपल्या आवश्यकतेनुसार घालायचं आहे। तर ही जी भाजी आहे मी थोडीशी घट्टसरच करत आहे, म्हणून साधारण 1 ग्लास पाणी टाकून घेतलं। गॅस अगदी कमी आहे, कमी गॅसवरती आता साधारण 2 ते 3 मिनिटं ही भाजी आपण शिजून घेऊ। ह्या प्रकारे म्हणजे छान तरीही सुटेल। भाजी शिजत असताना त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकते। या प्रकारे आता ही भाजी खाण्यासाठी योग्य झालेली आहे। मी तुम्हाला प्लेटमध्ये सर्व करून दाखवते। तर अशा प्रकारची तुम्ही एक वेळेस भाजी नक्कीच करून पहा। वांग जर का तुमच्याकडे कोणी खात नसेल तर अगदी आवडीने खातील, घरातील सर्वांनाच आवडेल ही भाजी अशी माझी खात्री आहे। अगदी झटपट होते, जास्त काही वेळही लागत नाही आणि चवीला अप्रतिम लागणारी घट्टसर रस्सेदार अशी ही भाजी तयार होते। मग मैत्रिणींनो, तुम्ही सुद्धा करून पहा आणि हा भाजी बनवण्याचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स करून सांगा। व्हिडिओ आवडल्यास तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। थोडासा वरतून कोथिंबीर टाकून घेते। आता आपण भाजीचा 5वा प्रकार पाहूया। वार शुक्रवार आणि 5वा प्रकार आहे पत्ता गोबीच्या भाजीचा। तर आता ही 500 ग्रॅम घेतलेली गोबी आपल्याला चिरून घ्यायची आहे। त्यासाठी जो देठाचा भाग आहे ना तो सुरुवातीला काढून घेते आणि त्यानंतर अशी बारीक स्लाइडमध्ये ही गोबी आपल्याला चिरून घ्यायची आहे। तुम्ही पाहू शकतात अशा प्रकारे ही आतमध्ये पांढरी दिसत असते। ही पत्तागोबी खायला अतिशय चविष्ट लागते आणि भरपूर व्हिटॅमिन प्रोटीनने भरलेली असते, त्यासाठीच पौष्टिकही असते।
चिरताना मात्र ही जी पत्तागोबी आहे आपल्याला एकदम फाईन बारीकच अशी चिरायची आहे। ह्या प्रकारे जर का जाडसर ही चिरली गेली तर त्यानंतर आपल्याला हिला बारीक करून घ्यायची आहे अशा पद्धतीने। तर मैत्रिणींनो, एकदा तुम्ही ही पत्तागोबीची भाजी करून पहा, तुमच्या घरातील सर्वांनाच आवडेल। आणि जेव्हा कुठे तुम्हाला ही बाजारात जांभळी ही पत्तागोबी दिसेल ना, तुम्ही लगेचच घरी आणाल। अतिशय चविष्ट अशी ही भाजी होत असते। मी आधी सांगितल्याप्रमाणे पत्तागोबी ही चिरून झालेली आहे, सगळी ह्या प्रकारे चिरून घेतलेली आहे। आता ही जी पत्तागोबी आहे ना, आपल्याला धुवायची नाही, आपण सुरुवातीलाच पत्तागोबी धुवून घेतलेली होती। ताटामध्ये भरून घेते। त्यानंतर एक छोटासा आपल्याला मसाला करायचा आहे वाटण। मिक्सरच्या भांड्यामध्ये साधारण 7 ते 8 हिरव्या मिरच्या घालते, आपल्या चवीनुसार टाकायच्या आहे। 5 ते 6 लसूणच्या पाकळ्या घालते, थोड्या मोठ्या साईजच्या लसूणच्या पाकळ्या आहे म्हणून 5 ते 6 टाकलेल्या आहे। झाकण बंद करून यामध्ये पाणी न घालता असं वाटून घेतलेलं आहे, असा ठेचा केलेला आहे हा। त्यानंतर गॅसवरती कढई ठेवायची आहे आणि गॅस चालू करायचा आहे। कढईमध्ये तेल टाकते, एक मीडियम साईजचा चमचा इतपत तेल घालायचं आहे। तेल छान गरम झाल्यानंतर त्यामध्ये पाव चमचा मोहरी आणि पाव चमचा जिरे टाकायचे आहे। जिरे मोहरी दोघं मस्त तडतडू द्यायचे आहे। त्यानंतर या ठिकाणी एक मीडियम साईजचा कांदा चिरून घेतलेला आहे, बारीक कांदा घालायचा आहे। कांदा घातल्यामुळे ही भाजी चवीला अप्रतिम लागते। कांदा परतून घेते। कांदा हा असा थोडा परतून घेतल्यानंतर जे वाटण आपण केलेलं आहे लसूण मिरचीचं ते टाकायचं आहे आणि कांद्यासोबत परतून घ्यायचं आहे। लसूण मिरचीचं वाटण आणि कांदा दोघं असं मस्त छान भाजून घ्यायचं आहे, थोडासा लालसर रंग येईपर्यंत। आता कांद्याला मस्त असा सोनेरी रंग आलेला आहे, कांदा हा भाजून झालेला आहे। कांदा भाजून झाल्यानंतर त्यामध्ये एक मीडियम साईजचा टोमॅटो स्वच्छ धुवून तो चिरून घेतलेला आहे, असा टमाटर घालायचा आहे। टमाटर घालणं हे पूर्णपणे ऑप्शनल आहे, पण जर का टमाटर या भाजीमध्ये तुम्ही टाकाल तर भाजीला चव आणखीनच छान येते। टमाटर परतून घेतल्यानंतर त्यामध्ये चिमूटभर म्हणजेच पाव चमचा गरम मसाला घालते आणि पाव चमचा हळद घालते। गरम मसाल्याचं प्रमाण हे तुमच्या चवीनुसार घालू शकता, तुम्ही जो वापरत असाल तो गरम मसाला घालू शकतात या ठिकाणी। असं हे काही सेकंद आपण परतून घेतलेलं आहे। त्यानंतर पत्तागोबी ही बारीक चिरून घेतलेली आहे ती घालायची आहे। आता ही पत्तागोबी धुतलेली नाही, मी चिरण्याच्या आधीच धुवून घेतलेली होती। चिरल्यानंतर कधीही भाज्या धुवायच्या नसतात मैत्रिणींनो, आधीच धुवून घ्यायच्या। पूर्ण मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊ। गॅस मात्र आता कमीच ठेवायचा आहे, अगदी कमी फ्लेमवरती ही भाजी आपल्याला शिजून घ्यायची आहे। भाजी ही मिक्स करत असतानाच त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे। तर भाजी शिजल्यानंतर ही कमी होत असते म्हणून त्यानुसार मीठ घालायचं आहे। मीठ पूर्ण भाजीमध्ये मिक्स करून घेऊ। तर मैत्रिणींनो, तुम्ही अशा प्रकारे ही भाजी बनवून घेऊ शकतात किंवा सलाड म्हणूनही ही लाल पत्तागोबी तुम्ही खाऊ शकतात। अतिशय पौष्टिक आहे आणि चवीला सुद्धा अप्रतिम लागत असते ही पत्तागोबी। आता या भाजीवरती झाकण ठेवलेलं आहे आणि छान मऊ होईपर्यंत साधारण 3 ते 4 मिनिटांपर्यंत ही भाजी आपल्याला शिजून घ्यायची आहे। गॅस मात्र अगदी कमी होता, तुम्ही पाहू शकतात। भाजी अशी छान मऊ झालेली आहे, मस्त शिजलेली आहे। परतून घेते। त्यानंतर या भाजीमध्ये अगदी बारीक चिरून घेतलेला आपल्या आवश्यकतेनुसार थोडा कोथिंबीर घालायचा आहे। कोथिंबीर भाजीमध्ये मिक्स करून घेतलेला आहे आणि आता तयार झालेली आहे आपली मस्त अशी चविष्ट आणि झटपट अगदी साधी सोपी मोजक्या साहित्यामध्ये लाल पत्तागोबीची भाजी। तर ही भाजी भाकरी, चपाती, पोळी सोबतही अतिशय चवीला छान अशी लागत असते। भाजी प्रकारचा हा वार शनिवार। तर बऱ्याच वेळा काय होते, आठवड्याभराचा बाजार हा संपत येतो आणि शेवटी भाजीला घरात काही शिल्लक नसते, तर अशा वेळेस आपण ही भाजी बनवून घेऊ शकतो। खूप चविष्ट लागते, पाहुणे मंडळी आले तरी सुद्धा ही भाजी आपण करून घेऊ शकतो। तर ही भाजी बनवण्यासाठी या ठिकाणी मी 7 ते 8 कांदे घेतले। कांद्याची साल जी आहे ती काढून घेतली। त्यानंतर स्वच्छ धुवून घ्यायची आहे, कारण कांद्यांना सुद्धा माती वगैरे लागलेली असते। धुवून कोरडे करून घेतल्यानंतर कांदे आपल्याला अशा प्रकारे लांब स्लाइडमध्ये चिरून घ्यायचे आहे। कांदे चिरून झाल्यानंतर ते एकमेकांना अशा प्रकारे चिटकलेले असतात, तर सगळ्या पाकळ्या ह्या वेगळ्या करायच्या आहे। शक्य तेवढे बारीक कांदे आपल्याला हे चिरायचे आहे, म्हणजे पटकन भाजी शिजत असते। तर ही भाजी चवीला अप्रतिम होत असते, केव्हाही तुम्ही ही भाजी करून घेऊ शकता। तर अशा प्रकारचे मी घेतलेले 1 किलो जे कांदे आहे ते चिरून घेतलेले आहे। तुमच्याकडे कितपत भाजी करायची आहे त्यानुसार तुम्ही कांदे घेऊ शकतात। तर आता कुकर घेतलेला आहे, कुकरमध्ये
अगदी थोडंसं आपल्याला तेल टाकायचं आहे, एक लहान साईजचा चमचा इतपत तेल टाकून तेल गरम होऊ द्यायचं आहे आणि त्या तेलामध्ये हा जो चिरून घेतलेला कांदा आहे ना तो आपल्याला टाकून घ्यायचा आहे आणि कमी ते मीडियम गॅसवरती कांदा हा आपल्याला परतून घ्यायचा आहे। परतून घ्यायचा म्हणजे असा थोडासा लालसर गुलाबी रंग येईपर्यंत कांदा आपल्याला हा परतून घ्यायचा आहे। साधारण 5 ते 6 मिनिटापर्यंत कांदा हा परतून घेतलेला आहे। त्यानंतर या कुकरमध्ये आपल्याला 1 ग्लास पाणी टाकायचं आहे आणि अर्धा चमचा म्हणजे चवीनुसार मीठ टाकायचं आहे। परतून घेतल्यानंतर कुकरचं झाकण लावून घेऊ आणि कुकरची 1 शिटी काढून घ्यायची आहे मीडियम गॅसवरती। शिटी कुकरची ही निघालेली आहे। त्यानंतर गॅस बंद करते आणि पूर्ण वाफ ही निघू द्यायची आहे। वाफ निघाल्यानंतर कुकर हा तुम्हाला उघडून दाखवते, कांदा हा शिजलेला आहे, कांद्याचे काप। त्यानंतर कढईमध्ये 1 मोठा चमचा आपल्याला तेल टाकायचं आहे एवढं। गॅस चालू करते आणि तेल तापल्यानंतर पाव चमचा मोहरी, पाव चमचा जिरे टाकायचे आहे। सोबतच 1 चमचा म्हणजे 7 ते 8 कुटून घेतलेल्या लसूणच्या पाकळ्यांची पेस्ट टाकायची आहे। ती परतून घेतल्यानंतर या ठिकाणी जो शिजलेला कांदा आहे ना तो आपल्याला कढईमध्ये टाकायचा आहे। फक्त 1च चमचा या ठिकाणी मी कांद्याचे काप हे टाकलेले आहे आणि त्यानंतर सुके मसाले टाकायचे आहे, जसं की चवीनुसार 2 चमचे मिरची पावडर, 1 चमचे धने पावडर, पाव चमचा खसखस, चिमूटभर हळद, चिमूटभर गरम मसाला। कांदा यासाठी टाकायचा का सुके मसाले हे जळू नये म्हणून। सगळे हे मसाले परतून घ्यायचे आहे आणि असं छान तेल सुटलं का त्यानंतर हा जो बाकीचा राहिलेला शिजलेला कांदा आहे ना तोही आपल्याला टाकायचा आहे आणि परतून घ्यायचा आहे। तुम्ही पाहू शकतात किती सोपी ही भाजी आहे, त्यासोबतच चविष्ट सुद्धा आहे। तर सगळं यामध्ये थोडं पाणी होतं, त्या पाण्यासहितच हा कांदा टाकलेला आहे। आता या भाजीला थोडासा आंबट गोड तिखटपणा येण्यासाठी यामध्ये थोडीशी चिंच टाकते आणि थोडासा गोड टाकते। तर जशी खानदेश भागामध्ये लग्न पंक्तीमध्ये ही कांद्याची भाजी बनवली जाते त्यानुसारच ही भाजी त्या चवीची लागत असते। नंतर आपल्या चवीनुसार मीठ टाकायचं आहे। आपण सुरुवातीला सुद्धा मीठ टाकलेलं आहे, हे आपल्या लक्षात असू द्यायचं आहे। आता तुम्ही पाहू शकतात मस्त घट्टसर भाजी झालेली आहे आणि रंगही मस्त आलेला आहे। अगदी पंक्तीतल्या भाजीप्रमाणेच ही भाजी झालेली आहे। तर ही भाजी भाकरी चपाती सोबतही तुम्ही खाऊ शकतात, वरणपोळी सोबत किंवा वरणभट्टी सोबत तर चवीला अप्रतिम ही भाजी लागत असते। तुम्ही सुद्धा नक्कीच करून पहा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। वार रविवार आणि 7व्या नंबरची भाजी आहे ती भेंडीची। भेंडी घेतली, भेंडी स्वच्छ धुवून कापडाने पुसून ती कोरडी करायची आहे। त्यानंतर चिरून घ्यायची आहे ह्या प्रकारे। तर भेंडी अशी मीडियम साईजची आहे, तर तुम्ही ह्या प्रकारे सुद्धा कट करून घेऊ शकतात। 1 भेंडीचे 2 तुकडे करून आतमधून कट करायचं आहे किंवा अख्खी अशी सरळ भेंडी सुद्धा कट करून घेऊ शकतात। हे सर्व काही तुमच्या आवडीनुसार आहे, पण अशा प्रकारची ही भेंडी कट करून घेतली तर अगदी पटकन शिजते, म्हणून भेंडीचे मधोमध 2 भाग करून आतमधून चीर दिलेली आहे। सगळे भेंडी चिरून झालेली आहे। त्यानंतर असा 1 मीडियम साईजचा कांदा घेतला, थोडासा हा मोठ्या साईजचा आहे। आता घेतलेला कांदा हा चिरून घेते, जास्त काही बारीक चिरायचीही गरज नाही, थोडासा जाडसर जरी चिरला तरी काही हरकत नाही। तर असा हा थोडासा जाडसर कांदा हा चिरून घेतलेला आहे। त्यानंतर गॅसवरती कढई ठेवायची आहे। कढईमध्ये तेल टाकून घेते, साधारण 1 पळी तेल इतपत टाकून घेतलेलं आहे। तेल छान गरम होऊ द्यायचं आहे। त्यानंतर जी आपण भेंडी चिरून घेतली आहे ना ती भेंडी टाकायची आहे आणि तेलामध्ये परतून घ्यायची आहे। परतण्याच्या आधी त्यामध्ये थोडंसं मीठही टाकायचं आहे, साधारण पाव चमचा मीठ टाकून घेतलं आणि भेंडी अशा प्रकारे ही परतून घेतली। साधारण 1 ते 1.5 मिनिटापर्यंत भेंडी ही अशी मीडियम गॅसवरती परतून घेतली, अशी मस्त छान मऊ झाली। त्यानंतर भेंडी ही प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे। अशा प्रकारे मिठा तेलामध्ये ही फ्राय केलेली भेंडी जेवणासोबत तोंडी लावायला सुद्धा मस्त अशी लागते। आता भेंडी संपूर्ण ही काढून घेतलेली आहे ताटामध्ये। त्यानंतर एक वाटण करायचं आहे। मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये चिरून घेतलेला कांदा आणि 7 ते 8 लसूणच्या पाकळ्या टाकल्या, थोडीशी कोथिंबीर ही टाकायची आहे। एवढं साहित्य टाकल्यानंतर यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे आणि मिक्सरला लावून मस्त असं हे वाटून घ्यायचं आहे बारीक। वाटण हे करून झालेलं आहे। गॅसवरती कढई ठेवून त्यामध्ये तेल टाकायचं आहे
तर आता एक मोठा चमचा तेल टाकलेला आहे। तेल गरम झालं का त्यामध्ये पाव चमचा मोहरी आणि पाव चमचा जिरे टाकायचे आहे। जिरे मोहरी दोघं मस्त तडतडल्यानंतर जे आपण वाटण करून घेतलेलं आहे ना, ते वाटण घालायचं आहे आणि परतून घ्यायचं आहे। मसाले हे केव्हाही भाजताना गॅस मात्र आपल्याला कमीच ठेवायचा आहे। असा हा मसाला मिक्सरच्या भांड्याला चिटकतो, त्यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालून पाणी टाकायचं आहे कढईमध्ये आणि मिक्स करून घ्यायचं आहे। काही सेकंद हा मसाला असाच मिक्स करून घेतलेला आहे तेलामध्ये। असा थोडासा हा मसाला परतून झाल्यानंतर यामध्ये काही सुके मसाले आपण टाकू। सुके मसाल्यामध्ये सगळ्यात आधी टाकते मी मिरची पावडर। तर तुम्ही तुमच्या चवीनुसार मिरची पावडरचं प्रमाण हे वापरू शकतात। मीडियम चवीची मिरची पावडर आहे म्हणून 2 चमचे मिरची पावडर घालते। पाव चमचा हळद टाकायची आहे आणि 1 चमचा धने पावडर टाकायची आहे। असे हे सुके मसाले टाकल्यानंतर परतून घ्यायचे आहे। सगळे मसाले हे मिक्स करत असतानाच यामध्ये आपल्या चवीनुसार गरम मसालाही वापरू शकतात। मी पाव चमचा या ठिकाणी गरम मसाला घालते। तुमच्याकडे जोही गरम मसाला असेल तो तुम्ही गरम मसाला या भाजीसाठी वापरू शकतात। मसाले सगळे मिक्स करून घेतलेले आहे। गॅसची फ्लेम अगदी कमी आहे। त्यानंतर झाकण ठेवूया मसाल्यावरती आणि 1 मिनिट छान अशी हे मसाले आपण भाजून घेऊ। तुम्ही पाहू शकतात 1 मिनिटानंतर मस्त तेल सुटलेलं आहे मसाल्याला, म्हणजेच मसाले मस्त व्यवस्थित असे भाजले गेलेले आहे। आता एक मोठ्या साईजचा टमाटर घेतला आणि त्याचे काप करून मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेतले। टमाटरची प्युरी मसाल्यामध्ये घालते आणि परतून घ्यायची आहे। तर लक्षात असू द्यायचं आहे का आपण जो टमाटर वापरलेला आहे तो कच्चाच वापरलेला आहे, कच्च्याच टमाटरची प्युरी आहे, म्हणून मस्त असं हे आपल्याला भाजून घ्यायचं आहे। गॅस कमी केलेला आहे। झाकण ठेवते पुन्हा 1 ते 1.5 मिनिटापर्यंत तेल सुटेपर्यंत हा मसाला परतून घ्यायचा आहे। असे छान तेल सुटलेलं आहे, म्हणजे टमाटरची प्युरी सुद्धा मस्त अशी ही भाजली गेलेली आहे। त्यानंतरच फ्राय करून घेतलेली भेंडी यामध्ये टाकायची आहे आणि परतून घ्यायची आहे। तर अगदी मोजक्या साहित्यामध्ये आणि अगदी झटपट चवीला अप्रतिम लागणारी ही भाजी मैत्रीण होत असते। परतून घेतल्यानंतर पुन्हा झाकण ठेवायचं आहे। 1 मिनिट असं झाकण ठेवून घेतलं। तुम्ही पाहू शकतात भाजीला मस्त अशी तरी सुटलेली आहे, किती मस्त अशी दिसत आहे। तुम्हाला जर का डब्यासाठी ही भाजी बनवायची असेल तर तुम्ही अशा प्रकारची ही भाजी बनवून घेऊ शकतात। भेंडी आधी तेलामध्ये फ्राय करून घेतली, त्यामुळे अजिबात ही भाजी थोडी सुद्धा चिकटसर लागत नाही। चवीला अप्रतिम लागणारी अशी ही भाजी तुम्ही डब्याला नेऊ शकतात। आता ही भाजी थोडीशी रस्सा भाजी करायची आहे म्हणून यामध्ये थोडंसं पाणी घालते। पाणी टाकताना मात्र आपल्याला उकळतं गरमच पाणी भाजीमध्ये टाकायचं आहे। जास्त ही पातळसर ही भाजी करू नका, थोडीशी घट्टसर अशी ढाबा स्टाईल मस्त चवीला लागते। यामध्ये आपण पाणी टाकलं म्हणून त्यानंतर चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे। लक्षात असू द्यायचं आहे का सुरुवातीला सुद्धा भेंडी फ्राय करत असताना आपण यामध्ये मीठ टाकलं आणि नंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे। कमी गॅसवरती पुन्हा अर्धा ते 1 मिनिट ही भाजी शिजू द्यायची आहे। शिजत असताना थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे आणि मस्त अशी चमचमीत ढाबा स्टाईल ही भेंडीची भाजी झालेली आहे। तुम्ही पाहू शकतात कोणतेही आपण जास्तीचे यामध्ये मसाले वापरलेले नाही, तरी सुद्धा किती मस्त अशी ही भाजी चवीलाही लागत असते आणि दिसायलाही अतिशय मस्त अशी ही भाजी होत असते।